हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ गाईज व्हिडिओ जो असणार आहे मुख्यमंत्री वय श्री योजना यावर व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीने लाभ आपल्याला अप्लाय करायचा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी, की आपल्याला प्रतिवर्षी 3,000 रुपये इथे दिले जाणार आहे मुख्यमंत्री वय श्री योजनेमध्ये मित्रांनो. ओके, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि या योजनेमध्ये लागणार डॉक्युमेंट पण सांगणार आहे आणि कशा पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा ते पण मी सांगणार आहे. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी काही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. तर जसं की मित्रांनो तुम्हाला मी सगळ्यात आधी GR वर घेऊन येतो. हा जो GR आला होता मित्रांनो दिनांक 6 फेब्रुवारी 2024 ला हा GR आलेला होता मित्रांनो. या GR बद्दल मी संपूर्ण व्हिडिओ पण बनवलेला होता चॅनलवर. त्या तिथं भरपूर जणांना डाऊट होता की कशा पद्धतीने अप्लाय करायचा मित्रांनो. अप्लाय करण्याची प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी इथे लिहिलेलं आहे राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात वस्तू वगैरे खरेदी करण्यासाठी व त्यांना लागणारे भांडवल खरेदी करण्यासाठी 3,000 रुपये प्रतिवर्षी मिळणार आहे मित्रांनो. या GR मध्ये अशी माहिती दिलेली होती. ओके, तर तुम्हाला मी थोडक्यात त्याचं नाव वगैरे सांगतो. योजनेचं नाव, योजनेचे नाव जे असणार आहे मित्रांनो इथं मुख्यमंत्री वय श्री योजना अशा पद्धतीने याचं नाव देण्यात आलेलं आहे. या योजनेचे सदर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय होते मित्रांनो आपण ते पण जाणून घेऊया आता. तर सदर इथं लिहिलेलं मित्रांनो राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अपंगत्व यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणं खरेदी करण्यासाठी त्यांना इथं त्यांचे मानसिक स्थानिक व अधिपती ठेवण्यासाठी प्रबोधन प्रशिक्षणाकरता एक वेळ एक रकमी रक्कम म्हणजे 3,000 रुपये त्यांना वर्षाला 3,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. असं पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ DBT मार्फत इथं केलं जाणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघूया योजनेचे स्वरूप. योजनेचं स्वरूप मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो की त्यांना इथं सदर योजनेअंतर्गत त्यांना इथं वस्तू वगैरे खरेदी करण्यासाठी पैसे मिळणार आहे. कोणकोणत्या वस्तू आपण ते पण इथं बघून घेऊया. सगळ्यात लिहिले ते चष्मा, त्याच्यानंतर श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हेली चेअर, त्याच्यानंतर फोल्डिंग वॉकर, कोमोड खुर्ची, त्याच्यानंतर नी ब्रेश, त्याच्यानंतर लबर बेल्ट, त्यानंतर सर्व्हिकल लॉकर. अशा पद्धतीने त्यांना या वस्तू खरेदी करण्यासाठी इथं 3,000 रुपये दरवर्षी देण्यात येणार आहे मित्रांनो. इथं निधी विवरण अर्थव्यवस्थाबद्दल सांगून देतो मित्रांनो. राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. त्याच्यानंतर थेट लाभ विवरण DBT प्रणालीद्वारे 3,000 रुपये त्या मर्यादित निधी विवरित करण्यात येईल मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पुढे बघूया योजनेची अंमलबजावणी. योजनेची अंमलबजावणीमध्ये काय दिले त्यांनी, ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्यक व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ विविध DBT प्रणालीद्वारे अदा करण्यास सामाजिक न्याय विशेषण सहाय्यक विभाग व मंत्रालय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे व जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल. इथं लिहिलेलं आहे त्यांनी. म्हणजे इथं तुम्हाला सांगतो की आपल्याला इथं काय करायचं आहे मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये जे असेल आपलं जिल्हास्तरीय जे असेल तिथं सामाजिक न्याय विशेषण विभाग असेल किंवा सामाजिक कल्याण विभाग असेल तिथे जाऊन आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन इथं आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म सबमिट करून घ्यायचं. इथं माहिती दिलेली आहे त्यांनी. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं लिहिलंय त्यांनी खाली लाभार्थ्यांचे निषेक वगैरे पण दिलेले आहे की लाभार्थ्यांचे निषेक कसं असणार आहे की आपल्याला 31/12/2023 अखेरपर्यंत 65 वर्ष आपले वय झालेलं पाहिजे कमीत कमी, की त्यापेक्षा अधिक वय आपलं झालेलं पाहिजे मित्रांनो. तेव्हाच आपण इथं फॉर्म भरू शकतो 65 वर्ष वयापर्यंत मित्रांनो. अशा प्रकारे इथे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथे लिहिलेले आहे त्याच्यानंतर इथे उत्पन्न लिहिलेलं आहे. उत्पन्नाची मर्यादा दिलेली आहे त्यांनी. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे मित्रांनो 2 लाखाच्या आत असावे. म्हणजे आपल्याला उत्पन्न जे मित्रांनो 2 लाखाच्या आत पाहिजे तरच आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. सदर योजनेसाठी जे आवश्यक कागदपत्रे मित्रांनो ते तुम्हाला मी आधी सांगून देतो आता फॉर्म भरण्याच्या अगोदर. सगळ्यात आधी आपल्याला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोघांपैकी एक डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड चालेल, मतदान कार्ड नसेल आधार कार्ड चालेल मित्रांनो. त्यानंतर 2 नंबरला राष्ट्रीय बँकेची बँक पासबुक झेरॉक्स लागणार आहे मित्रांनो इथं. त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागणार आहे मित्रांनो आपल्याला. त्यानंतर सव्य घोषणा प्रमाणपत्र आपल्याला लागणार इथं पत्र लागणार आहे. त्यानंतर शासनाने ओळखपत्र पाठवण्याची विविध केलेली अन्य कागदपत्र आपल्याला लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आता आपण तुम्हाला आता दाखवून देतो इथं फॉर्म कसा भरायचा आता कशा पद्धतीने.
त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेल आणि तुम्हाला जर ती संपूर्ण माहिती ती बघायची असेल तर मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे पहिले GR बद्दल. तो GR चा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देईन तुम्हाला. ओके. आणि फॉर्मची PDF लिंक पण टाकून देणार आहे मित्रांनो. ओके. सगळ्यात आधी आता बघू शकता आपण फॉर्म कशा पद्धतीने असणार आहे. मुख्यमंत्री वयश्री योजना याचं फॉर्मचं नाव असणार आहे. लाभ मिळवण्यासाठी कराव्याच्या अर्जाचा नमुना. सगळ्यात इथं अर्जाचा नमुना दिलेला आहे त्यांनी. इथं सगळ्यात आधी आपला पासपोर्ट फोटो लिहायचा. आपला एक फोटो इथं चिपकून द्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर इथं फोटो लावल्यानंतर त्याच्यानंतर अर्जाचा अनुक्रमांक ते टाकून घेणार आहे इथं. ते आपल्याला टाकायचं नाहीये. त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे इथं. जे पण आपलं नाव असेल पूर्ण नाव इथं टाकून द्यायचं. जसं आपलं नाव, वडिलांचं नाव, आपलं सरनेम. त्यानंतर अर्जदाराचे पत्रव्यवहाराचा पत्ता, म्हणजे इथे आपला म्हणजे कायमचा पत्ता जो असेल आपला कायमचा पत्ता इथं आपल्याला टाकायचा. आपल्या घराचा ऍड्रेस वगैरे संपूर्ण कॉलनीचं नाव, गाव, जिल्हा, तालुका इथं टाकून द्यायचं मित्रांनो सगळं ऍड्रेस पिनकोड सोबत. त्यानंतर इथं 3 नंबरला जे अर्जदाराचा भरणधोरणी क्रमांक म्हणजे आपला मोबाईल क्रमांक इथं टाकायचा मित्रांनो. त्यानंतर अर्जदाराचा जन्मदिनांक इथं टाकायचा मित्रांनो. त्यानंतर अर्जदाराचे आधार क्रमांक, आपल्याला इथं आधार क्रमांक पण इथं समोर इथं टाकून द्यायचा मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. ते झाल्यानंतर मित्रांनो अर्जदाराचे लिंक, तर लिंक मध्ये आपल्याला स्त्री पुरुष आपण जे पण असाल ते आपल्याला इथं एक खोडून टाकायचं आणि एक कोणतं पण राहू द्यायचं. इथं पुढे लिहून टाकायचं मग स्त्री पुरुष जे पण असाल ते मित्रांनो. त्यानंतर अर्जदार जात आणि पोटजात प्रवर्ग इथं टाकून द्यायचा मित्रांनो. आपलं जात पोटजात जे पण असेल ते टाकून द्यायचं मित्रांनो. त्यानंतर अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, आपल्याला जे उत्पन्न आहे मित्रांनो 2 लाखापेक्षा कमी लागणार आहे इथं. तर आपण इथं 1.5 लाख, 1,80,000 किंवा 2 लाखच्या खाली इथे 1,90,000 करू शकतो. आपण 1.5 लाखाच्या 1 लाख ते 1,80,000च्या अंदर आपल्याला इथं करून टाकायचं मित्रांनो. ते उत्पन्न दाखला इथं टाकायचं मित्रांनो आपल्याला. त्यानंतर शिधा प्रतीक्षा क्रमांक BLL आणि पत्रिका क्रमांक म्हणजे आपला रेशन कार्डचा क्रमांक वगैरे आपल्याला इथं टाकायचं आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर अर्जदाराचे बँकेचे नाव, आपल्या जे बँकेचं नाव असेल जसं की HDFC बँक आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, जे पण आपलं बँकेचं नाव असेल ते इथं टाकायचं आहे. बँकेचा संपूर्ण पत्ता, तर आपण ज्या बँकेत ओपन केलेलं असेल खातं त्या बँकेचा संपूर्ण पत्ता इथं टाकून द्यायचा मित्रांनो. ओके. त्यानंतर शाखा कोणती आपली त्या शाखेचं नाव टाकायचं. ओके. त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आपला इथं म्हणजे अकाउंट नंबर. ओके. त्यानंतर इथं IFSC कोड टाकायचा, बँकेचा IFSC कोड आपल्याला इथं टाकून द्यायचा IFSC कोड. त्यानंतर मित्रांनो पुढे यायचंय. त्यानंतर अर्जासोबत जोडवीत कागदपत्रे, अर्जासोबत जे पण कागदपत्रे तुम्ही देणार असाल तिथं आपल्याला लिहिलेले आवश्यक कागदपत्रे लिहिलेले आहे. त्यानंतर जोडले आहे नाही, जे पण कागदपत्र जोडत असाल तिथं आहे असं लिहायचं. जे नाही असणार आपल्याकडे तिथं नाही लिहायचं मित्रांनो अशा या बॉक्समध्ये. ओके. तर सगळ्यात पहिले आधार कार्ड, मतदान कार्ड आपल्याकडे असाल तर इथं आहे लिहायचंय, नसाल तर नाही लिहायचं अशा प्रकारे. राष्ट्रीयकृत पासबुक आहे, झेरॉक्स आहे तर आपल्याला आहे लिहायचं इथं. 2 पासपोर्ट आकाराचे फोटो अशा प्रकारे आहे किंवा नाही लिहून टाकायचंय. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आपल्याला इथं लिहून द्यायचंय आहे किंवा नाही. त्यानंतर इथं योजनेत सक्षमंत योजना लाभ मागील 3 वर्षातील नसलेले सहघोषित पत्र, म्हणजे मागील 3 वर्षामध्ये तुम्ही कोणताही लाभ घेतलेला नाही ते पत्राचं आपल्याला आहे किंवा नाही ते लिहायचे फक्त, त्याची झेरॉक्स कॉपी लावायची मित्रांनो. जे पण डॉक्युमेंट देणार सांग तुम्ही त्याची झेरॉक्स कॉपी तुम्हाला द्यावा लागणार आणि जे नाही देणार ते नाही लिहायचं, जे आहे त्यांच्या झेरॉक्स इथं लावून द्यायचे यांच्या मागे मित्रांनो. त्यानंतर आपल्या रेशन कार्डचा इथं झेरॉक्स कॉपी द्यायची मित्रांनो. ओके. आहे किंवा नाही ते लिहायचं इथं. वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र द्यायचंय. त्यानंतर जिल्हा प्रशिक्षणकर यांचे प्रमाणपत्र, BLL रेशन कार्ड, इंदिरा गांधी यांच्याकडे तुम्ही लाभ वगैरे किंवा सरकारच्या नियुक्ती वेतन मध्ये असाल मिळवलेला पुरावा इथं द्यायचा मित्रांनो. असेल तर हा लिहायचं, हाय लिहायचं, नाही तर नाही लिहायचं मित्रांनो. ओके. त्यानंतर आपल्या इथे सिग्नेचर करून टाकली, साईन इथे स्वाक्षरी म्हणजे आपली सही करायची मित्रांनो. अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकून द्यायचं, जे पण आपलं नाव असेल ते इथं टाकून द्यायचं पूर्ण नाव. ओके मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पुढे यायचं. इथं हे पत्र येते मुख्यमंत्री वयस योजनेसाठी सव्य घोषणा पत्र. हेच आपल्याला पत्र 2 पत्र असणार मित्रांनो. ते दोघी पत्र तुम्हाला मी दाखवून देतो आता. हे पहिलं पत्र, जे पण आपलं नाव असेल श्रीमती श्री, जे आपलं पूर्ण नाव, आपलं वय टाकायचं इथं. आपला व्यवसाय काय, आपला व्यवसायामध्ये आपली शेती मजुरी जे पण असेल ते टाकू शकता तुम्ही. राहणार ऍड्रेस वगैरे टाकायचं आपल्या इथे संपूर्ण. त्यानंतर आपला तालुका, आपल्या गावाचं नाव वगैरे ऍड्रेस आणि तालुका वर जिल्हा टाकून द्यायचा मित्रांनो अशा प्रकारे. ओके. त्यानंतर इथे लिहिलंय की सत्य प्रतीक्षेवर कथन करतो किंवा करते मौजे मजकूर गावाचा शहराचा कायमचा रहिवासी असून मुख्यमंत्री योजनेसाठी उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज भरत आहे. तर तिथं वयस योजनेसाठी इथं आपल्याला लिहून टाकायचं उपकरण खरेदीसाठी योजने
करत आहे अशा पद्धतीने हा फॉर्म भरून टाकायचा आहे. त्यानंतर दिनांक टाकायचा आहे आपला, इथं ज्या दिवशी फॉर्म भरत असतो ठिकाण गावाचं नाव टाकायचं आहे आणि आपलं इथं सही करायची, नाव टाकून द्यायचं मित्रांनो. त्यानंतर दुसरा इथं अर्ज असणार आहे, इथं पण तसं सेम असणार आहे. आपलं नाव वगैरे टाकायचं, आपलं वय टाकायचं आहे, व्यवसाय टाकायचा, राहणार टाकायचं, कुठले आपण तालुका व जिल्हा अशा पद्धतीने हे वाचून घ्यायचं आहे नीट प्रकारे. अशा पद्धतीने इथं आपल्याला लिहून घ्यायचंय जे पण इथं सांगितलं आपलं शेती वार्षिक उत्पन्न कशामार्फत भेटतं, शेती वगैरे जे पण असेल आपण त्याच्या मार्फत अक्षरी आपल्याला वार्षिक उत्पन्न इथं टाकायचं, अक्षरी उत्पन्न जे पण असणार आहे अक्षरी पण, आणि आपलं अंकामध्ये पण टाकायचं, अंकामध्ये इथं टाका आणि अक्षरीमध्ये इथे लिहून टाकायचं मित्रांनो अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला दिनांक टाकायचा आहे, दिनांक आपलं टाकून घ्यायचा, ठिकाणाचं नाव, त्यानंतर आपलं सही घ्यायची इथं आणि आपलं नाव टाकून द्यायचं मित्र अशा पद्धतीने या पत्रांवर. ओके, हे सगळे डॉक्युमेंटची आपल्याला झेरॉक्स कॉपी मारून घ्यायची, प्रिंटआउट काढून घ्यायची, अशा पद्धतीने भरून घ्यायची अर्ज वगैरे. त्यानंतर आपल्याला सगळे डॉक्युमेंटचे झेरॉक्सच्या मागे लावायचे आहे आणि आपल्याला तिथं मी सांगितलं तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये तुम्ही जाऊन ते जमा करू शकता मित्रांनो. ओके, त्या ऍड्रेस मी सांगितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. ओके, अशा पद्धतीने भरून घ्यायचा अर्ज. तरी पण तुम्हाला याचा अर्ज आता ऑफलाईन पद्धतीने चालू मित्रांनो, जेणेकरून नंतर कधी ऑनलाईन पद्धतीने आणा तर ऑनलाईन पद्धतीने पण मी तुम्हाला व्हिडिओ नंतर त्याच्यानंतर बनवून आणेन मित्रांनो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके, आणि तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर मला टेलिग्रामवर मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्राम फेसबुक तिथं पण मला मेसेज करू शकता. तुम्ही फॉलो करून घ्यायचं मला तिथे टेलिग्रामला पण, आणि माझा व्हॉट्सअप ग्रुप पण मी ओपन केलेला आहे. तिथं मला व्हॉट्सअपला पण मला चॅनलला आपल्या चॅनलवर फॉलो करून घ्या मित्रांनो, जेणेकरून मी तिथे तुम्हाला अपडेट देत असेल आणि तिथून पण तुम्हाला व्हॉट्सअपवरून तुम्ही माझे संपर्क करू शकता मित्रांनो. आणि जास्तीत जास्त आपल्या नागरिकांना वयस्क योजनेंना आई बाबांना सांगायचं या अर्जाबद्दल माहिती द्यायची मित्रांनो. ओके, जास्त शेअर करा या व्हिडिओला, आणि आपण कधी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकन प्रेस करून ठेवायचे मित्रांनो, जेणेकरून येणारे नोटिफिकेशन व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल मित्रांनो. ओके, कारण की डेलीचे मी 3 ते 4 व्हिडिओ बनवतो, जसं GR बद्दल झाले, जॉब बद्दल झाले मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनला प्रेस करून ठेवा मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.